4 षटकांचा सामना असणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहेत. नॉन स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे खेडकर सर आणि स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे बॉलर नेम अतुल क्षीरसागर सर. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये षटकार. जालंधर सरांच्यासाठी पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. त्याच दिशेने मारलेला फटका मोहिते सरांच्या बॅटमधून एक धाव पूर्ण. खेड संघाकडून षटक घेऊन येते म्हणजे अतुल सर. पुढचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. निर्धा चेंडू. पुढचा चेंडू खेडकर सरांच्यासाठी. समोरच्या दिशेने मारलेला उंच उंच फटका बघूया झेल होतो का आणि झेल सुटलेला आहे आणि 4 धावा. मोका हा मारला चौका. इफ्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. झेल सुटलेला आहे आणि झेल सुटून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. 4 धावा. पुढचा चेंडू खेडकर सर यांच्यासाठी. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका एक धाव पूर्ण. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पुढचा चेंडू खेडकर सर यांच्यासाठी अतुल सर यांचा. आणि निर्धाव असा चेंडू. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 13. बॉलर नेम अनिल सर. खेड संघाकडून दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे सन्माननीय श्री अनिल सर. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 4 षटकांचा सामना असणार आहे. दुसरं षटक अनिल सर यांचं. आणि स्ट्राइक वरती आहेत ते म्हणजे मोहिते सर. अनिल सर यांचा पहिला चेंडू निर्धाव.
प्राथमिक शिक्षक संघाचे शिरूर संघाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी गावडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष असे स्वागत. आणि उंच मारलेला फटका बघूया झेल होतोय का. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे आणि चेंडू गेलेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौका इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. मिसफील्ड झालेला आहे आणि नक्कीच या मिसफील्डचा फटका संघासाठी बसण्याचे ज्यादा चान्सेस दिसत आहेत खेड संघासाठी. लेग सेटला मारलेला फटका पुन्हा एकदा मिसफील्ड झालेला आहे. बघा किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण झालेला आहे. पुढचा चेंडू अनिल सर यांचा. अनिल सर यांचा पुढचा चेंडू. बॅटची एज घेऊन किपरला चकवा देऊन बॉल जातो तो सीमारेषाच्या पलीकडे. 4 धावा. दुसरे षटक चालू आहे आणि हा पाहुणी मोका हा मारला चौका. इप्टा शाखा इंदापूर संघटनेचे अध्यक्ष मान्य मंगेश शेंडे यांचा सनसनी चौका चौका. खाली माहित की अजून मग तुम्हाला छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणी षटका. ते म्हणजे 28. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेला आहे 28. 4 षटकांचा सामना असणार आहे. बॉलर नेम राजेश सर. समोरच्या दिशेने मारलेला फटका बघूया झेल होतोय का आणि विकेट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बळीची टाळी टाळी.
बॅट्समन नेम कोरे सर. नवीन फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. चोरे का कोरे सर? शिरू संघ फलंदाजाचं नाव सांगा की. दत्ता चोरे. दत्ता चोरे सर. स्ट्राईक वरती ते म्हणजे दत्ता सर. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतात. उत्कट अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. निर्धाव असा चेंडू. हा सेमी फायनलचा सामना खेड आणि शिरूर संघामध्ये. समोरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. इंदापूरचा संघ डाव्या साईडला उभा राहायचा आहे. इंदापूरचा संघ इंदापूरचा संघ डाव्या साईडला तयार राहायचा आहे. यानंतरचा सामना होणार आहे आपला. ऑन साईडच्या दिशेने मारलेला उंच उंच फटका. बघूया काय होतंय. आणि 6 धावा. खेडकर सरांनी उंचच असा मारलेला फटका. नक्कीच धावसंख्येमध्ये बदल. हा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेड आणि शिरूर या दोन्ही संघामध्ये. वेळेचं बंधन आहे प्रत्येकाला. 4 षटकाचा सामना आहे. अजूनही 2 सामने होणे बाकी आहेत. आणि निर्धाव असा चेंडू. बघूया काय होतंय. आणि फलंदाज धावबाद झालेला आहे. चला पुढचे फलंदाज मैदानामध्ये. स्कोर किती झाला? 37. धावसंख्या झालेला आहे ते म्हणजे 37. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 37. शेवटचं षटक. चला वेळ घेऊ नका. वेळ घेऊ नका. अजून 2 सामने होणे बाकी आहेत. शेवटचा आणि महत्वपूर्ण असं षटक म्हणजे 4थं षटक. किरण सर टीम मीटिंग जास्त अलाउड करू नका. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण असं षटक म्हणजे शेवटचं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. शिरूर संघाची एका विकेटच्या मोबदल्यात शेवटचा आणि महत्वपूर्ण षटक. पाहूया बॉल कुणाच्या हातामध्ये देत आहेत संघाचे कर्णधार.
योगेश कोकणे आपल्या संघाचं शेवटचं अस्त्र आणि शस्त्र बॉल टाकण्यासाठी सज्ज. लेग साईडला तटवलेला चेंडू, एक धाव फिल्डर बॉलच्या पाठीमागे पूर्ण आणि एकच धाव. उर्वरित 5 चेंडू शेष. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या धावून पोहोचली 38 धावांवरती. वैयक्तिक 2 बॉल 2 वरती खेळतात दत्ता चौरे आणि 11 बॉल 24 सचिन खेडकर. सुंदर असा फलंदाजीचा नजारा. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला फटका. सुंदर असा टायमिंग, थोडस मिसफील्ड, मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावांवरती. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया योगेश विकेट काढतात की सचिन उत्तुंग असे फटके मारतात. शेवटचे 4 चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, लेग साईडला तटवलेला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट आणि हा नानामध्ये रन. पंच अमित सर यांनी रनआउटचा अपील फेटाळला आणि 2 रन यशस्वी. सुंदर असा ताळमेल रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचती 42 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू बाकी. सुरू असलेला सेमीफायनलचा सामना, अस्तित्वाची लढाई शिरूर आणि खेड या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघामधील विजेता संघ थेट फायनल खेळ इंदापूर संघासोबत. अत्यंत दिमागदार कामगिरी करून कालच्या सत्रामध्ये इंदापूर संघाने फायनल मध्ये आपली बाजी मारली. आजच्या दिवसाचा फायनलचा किंग मेकर कोणता संघ ठरतोय काही क्षणातच समजणार आहे. पुढचा चेंडू योगेश यांचा. उत्तुंग मारलेला फटका. पाहूया बॉल सीमा रेषा पार, षटकार. सुंदर असा शॉट आणि ज्या धावांची गरज या संघाला होती. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. इप्ट शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू बाकी. 4 चेंडू सर. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकवर असतील सचिन खेडकर. वैयक्तिक 14 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतात. सुंदर असा फलंदाजीचा नजारा आपल्या संघासाठी, शिरूर संघासाठी. पुन्हा एकदा मारायला फटका, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सचिन यांनी रोखलं आणि रन आउट. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बोलीची टाळी. सुरू असलेला सेमीफायनलचा सामना शिरूर वर्सेस खेड. 49 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत आणि या पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू. ब्लॉकवरती चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघायचंय आणि दुसऱ्या धावेला रनआउट. एकच धाव. संघाचं संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे माजी सभापती मान्य सुरेश दादा भोंग यांची बोलीची टाळी.
शिरूर संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. यानंतर अत्यंत महत्वपूर्ण असा फायनलचा सामना इंदापूर आणि या दोन्ही संघादरम्यानचा विजेता संघ या दोन्ही दरम्यान होणार आहे. शिरूरचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. हॅलो 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 आदर्श बहुजन शिक्षक संघ शाखा इंदापूर आयोजित भव्य जिल्हास्तरीय इफ्ता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 आणि या सामन्याचा आजचा हा दुसऱ्या दिवसातील दिवसभरातील सामने खेळून खेड आणि शिरूर आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणजे सेमीफायनलचा सामना खेळत आहे. अवघ्या काही क्षणामध्येच या सामन्याला सुरुवात होते. किरण सर अंपायर किरण सर सामना लवकरात लवकर सुरू करून घ्या. ते बिटिंगला जास्त ऑल आउट देऊ नका. हॅलो 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 आवाज वाढा आवाज. बॅट्समन नेम राजेश सर आणि अतुल सर. योगेश बॉलर नेम बॉलर नेम बॉलर हॅलो सर आवाज वाढा घे. मंगेश सर हॅलो हॅलो लेफ्ट प्लेचा इशारा अंपायर किरण सर सामना सुरू होतोय. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका बघूया झेल होतोय का. आणि सेफ झोन मध्ये बॉल पडलेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. एक शॉट एक धाव एकच धाव.
विकास सर विकास सर विकास सर स्कोरर चेंडू एक अतिरिक्त धाव. वाय चेंडू आणि पंचांचा निर्णय 4 धावा. चला सामना उरकता घ्यायचा आहे. टाइम जास्त वेस्ट करायचा नाही. आता किरण सर टीम मीटिंगला अलाउड करू नका. निर्धाव असा चेंडू पंच दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र बीट केला. सुंदर असा कमबॅक दुधाने सर. 3 चेंडू झालेले आहेत, 6 धावा. उर्वरित या षटकातील 3 चेंडू. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्येमध्ये बदल. हा सेमीफायनलचा सामना खेड वर्सेस शिरूर. ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघा किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं फलंदाजाला. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात. पंचांचा निर्णय 4 धावा. स्कोर झालेला आहे 12. पहिलं षटक चालू असताना जर खेड संघाला जर जिंकायचं असेल तर 4 ओव्हरमध्ये 91 धावा आवश्यक असतील. कंपल्सरी चेसिंग आहे. शिरूर संघाने 4 ओव्हरमध्ये 50 धावाचं लक्ष धावफलकावरती लावलेलं आहे. आणि ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 14. 1 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 14. 3 ओव्हर बाकी आहेत. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे संचालक मान्य संजय म्हस्के यांकडून ही पहा ओव्हर संपली. थँक यू. ऑपरेटर ऑपरेटर डीजे. बॉलर नेम माळसकर सर.
ऑन साईडच्या दिशेने मारलेला फटका बघा किती धावा मिळतात 4 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 12 खेळाडू इथं पाठवायचा आहे. कमबॅक केलेला आहे मोहिते सर यांनी. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळण्यानंतर अतिशय यॉर्क पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. निमगाव केतकी याळी केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य आजबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आजबे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. 16 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी आवश्यक खेड संघाला. डीप लेगला मारलेला फटका आणि पाहुया चौकार सफल मारला लेग साईडला. सुंदर असा शॉट. लेग साईडच्या दिशेने मारलेला उत्कृष्ट असा फटका. या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या आणि धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 23. दुसरं षटक चालू असताना धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 23. विजयासाठी बलाढ्य असं लक्ष ठेवलेलं आहे शिरो या संघाने. जर खेळ या संघाला जिंकायचा असेल तर 4 ओव्हरमध्ये 51 धावा जमाव्याच लागतील. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मोहिते सर यांचा उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव चेंडू मोहिते सर यांनी कमबॅक केलेला आहे. साईडच्या दिशेने मारलेला उंच फटका. पंचांचा निर्णय 6 धावा. तेरा चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. इप्ट शाखा इंदापूर संघटनेचे माजी सरचिटणीस मान्य दीपक आबा भोंग यांचा दणदणीत षटका. मोहिते सर यांचा पुढचा चेंडू आणि उंच असा मारलेला फटका. बघूया झेल होतोय का. आणि सेफ झोन मध्ये हा चेंडू पडलेला आहे आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीता 2 धावा पूर्ण केलेला आहे. स्कोर सामन्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावांवरती विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता खेड संघाला. राजेश आणि अतुल अजूनही मैदानात तैनात. वैयक्तिक 6 चेंडू 11 धावांवर खेळतात राजेश आणि 6 बॉल 18 धावांवरती खेळतात अतुल. सलामी जोडी अजूनपर्यंत दोघांनी मिळून 31 रनाची पार्टनरशिप केलेली आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा प्रति ओव्हर 10चा रन रेट. पाहूया कोण बाजी मारतोय फायनल सोबत. कुठला संघ खेळतोय इंदापूर संघासोबत. येणारी 2 महत्वपूर्ण षटकेच आपणास सांगून जातील. बॉलर नेम संघाने जर चुकीची माहिती दिली तर त्यांना मॅन ऑफ द मॅच दिले जाणार नाही. त्यांचा 12 खेळाडू पाहिजे. आयोजकांनी जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल त्यांना. बॉलर नेम चुकीचं सांगू नका. समोरच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा मिळतात आणि 6 धावा. अतिशय उत्कृष्ट असा देखणा फटका. षटकाराने यांचं स्वागत केलं आणि या 6 धावाच्या मध्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. इप्ट शाखा 37 धावांवरती सरचिटणीस 11 चेंडू आणि 14 धावा. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. खेड या संघासाठी सेमीफायनलचा सामना खेड आणि शिरूर या दोन्ही संघामध्ये अतितटीचा सामना. जो संघ यातून विजयी होईल
तो इंदापूरच्या संघासोबत फायनलचा सामना खेळणार आहे. सामना खेड संघाच्या बाजूने झुकलेला 10 चेंडू आणि 13 धावा. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काही घडू शकतं. पुढचा चेंडू सामना करेल अतुल. समोरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये 2 फलंदाज यशस्वीरित्या झालेले आहेत. 2 धावा पूर्ण. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता खेळ या संघासाठी. जर शिरोळ या संघाला जर जिंकायचं असेल तर त्यांना खेळ या संघाला 11 धावाच्या आतमध्ये थांबावं लागणार आहे. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने मारलेला फटका. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. राऊतवाडी शाळेचे मुख्याध्यापक रणजित कोळी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले. धावसंख्या 42. 8 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी आवश्यक खेड संघाला. अजूनही राजेश आणि अतुल मैदानात. 8 चेंडू आणि 22 धावांवर खेळतोय अतुल आणि 8 चेंडू 18 धावांवर खेळतोय वैयक्तिक राजेश. सुंदर असं पार्टनरशिप, सुंदर अशी साझेदारी आपल्या संघासाठी. आणि मिस शॉट. फलंदाज बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलीस योगेश सरांनी. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक तरंगवाडी संस्था शाळेचे इंदापूरचे आदर्श माजी शिक्षक सभापती मान्य सखाराम सुरेश राऊत दादा यांचं भोंगे या ठिकाणी यांची आगमन झालेलं आहे. बळीची आयोजकांच्या वतीने टाळी त्यांचं टाळी. हार्दिक स्वागत. पुढचे फलंदाज मैदानामध्ये गेले आहेत अतुल सर. नऊ चेंडूवरती 22 धावा केलेल्या आहेत योगेश यांनी. त्यांची जागा घेण्यासाठी 7 नंबर जर्सी अतुल मैदानात तैनात. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे खेळ या संघासाठी. 7 चेंडू 9 धावा. ऑनसाइडच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया 2 धावा पूर्ण होतात का. आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेला आहे ते म्हणजे 44. 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि महत्वपूर्ण षटक दोन्ही संघासाठी. 6 चेंडू आणि 7 धावा. तसं सोपं आहे, वेळ पण घेऊ क्रिकेट नका. आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की अजिबात वेळ घेऊ नका. पुढील सामना लगेच चालू करायचा आहे. किरण सर सामना सुरू करून घ्या. वेळेचं बंधन असेल. यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. अत्यंत महत्वपूर्ण असं षटक. कोण बाजी मारेल फायनल मध्ये, कोण खेळ इंदापूरच्या संघाबरोबर. बॉलरने बॉलर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता खेळ या संघासाठी. तरंगवाडी शाळेचे आदर्श शिक्षक तात्याराम राऊत यांचं या ठिकाणी आगमन. उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी पकडलेला आहे. संधी साधून थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. शिक्षक पतसंस्था इंदापूरचे अतिशय माजी सभापती उत्कृष्ट मान्य असा सुरेश खेळ या दादा ठिकाणी भोंगे घेतलेला आहे. यांची 7 चेंडू बळीची टाळी टाळी.
आताच्या विकेटसाठी सन्मान्य श्री शशिकांत शिंदे सर यांच्याकडून गोलंदाज दत्ता सर यांना 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इंदापूरच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. इंदापूरचा संघ यानंतर होणारा विजय होणाऱ्या संघासोबत इंदापूर संघाचा सामना होणार आहे. प्रत्येक विकेटला शशिकांत शिंदे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक गोलंदाजासाठी आलेलं आहे. आणि 6 ला 200 रुपये सन्मान्य श्री संजयजी मस्के यांच्याकडून प्रत्येक 6 ला 200 रुपये आलेले आहेत. डॉट बॉल दत्ता सर यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅट्समॅनने महेश सर. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फलंदाजी आणि गोलंदाजांची आता या ठिकाणी कसरत आपापल्या संघासाठी जीव ओतावा लागणार आहे. जर आपल्या संघाला जर विजय करायचा असेल मस्त असा फटका. हा सेमीफायनलचा सामना आहे. कृपया खेळाडूंना डिस्टर्ब होईल असं चित्र निर्माण करू नका. ही दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल 6 धावा. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता खेळ या संघासाठी. आणि शिरोला जिंकायचं असेल तर 6 धावाच्या आतमध्ये रोखावं लागेल. 3 चेंडू 6 धावा. अपसाईडच्या दिशेने मारलेला फटका. बघूया किती धावा जमतात. 1 धाव पूर्ण. दुसराही धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे सामना. खेड वर्सेस शिरो सेमीफायनलचा सामना. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे गेलेला. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण झालेली आहे. मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. बघूया अजून किती धावा मिळतात. त्यांचा धावा किती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता खेळ या संघासाठी. पंच डोळ्यामध्ये तेल ओतून शेवटचा बॉल बघा. 1 चेंडू 2 धावा. आणि उंच मारलेला फटका. 6 धावा. छातून सरांनी असा शेवटच्या चेंडूवरती 6 मारून आपल्या संघाला विजय केलेला आहे. संघटनेचे यानंतर मान्य दीपक आबा खेड संघाचा कॅप्टन आणि इंदापूर संघाचे कॅप्टन लगेच टॉस करून घ्यायचा आहे. हा शेवटचा फायनलचा सामना या ठिकाणी होणार आहे. आपला शानदार खेळ पाहून आम्ही झालो दंग. चला फायनलचा सामना या ठिकाणी विजयी खेड संघाचं अभिनंदन आणि शिरो संघाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. दोन्ही संघ तुल्यबल होते. कोणाचंही पारडं कधी झुकत होतं कधी जड होत होतं.